200 म्हणून दवाखान्यात गेले होते डोळे तपासायला. येताना मी इथंपर्यंत आले, त्यांनी मला डायरेक्ट वळलं खाली पाडलं. माझा आवाज पण निघत नव्हता. किती जण होते? 2 जण होते, एक जण इथं त्या गाडीवर होतं, मोटरसायकलवर एक होता. आणि भरवस्ती आहे साईनगरचा परिसर आहे. हा काय पहा ना, मग तुम्ही मी पळते, माझा आवाज पण निघाना. पळा 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 पळा. किती जण होते? काय 2 जण होते. कपड्यावर काय? कपडे साधे होते, बारीक होते दोघं. काय चोरी झालं? नाही, चेन होती 2 तोळ्याची. हा, किती वर्षाचे असतील ते लोक? काय असं काय ते अंदाज? सांगता येत नाही. कोणी मदतीला धावलं नाही किंवा कॅमेऱ्यावर? नाही, पळाले पण मागून ते पळून गेले ना, नंतर पळून काय फायदा झाला नाही. कुठं राहायला तुम्ही? काय इथं जे राहायला. घडल्यानंतर काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं मी, काय करू शकणार आहे. मला खाली पाडल्यावर गेले ते पोलीस स्टेशनला. माझं नाव योगेश ठाकरे. माझी मम्मी दवाखान्यामध्ये गेली होती डोळे तपासायला. तर काही अज्ञातांनी येऊन इथं घरासमोरून येऊन मम्मीची पोत ओढली आणि मम्मी डायरेक्ट खाली पडली होती. तर असं तर दिवसा डोळा होता तर सामान्य त्यांनी करायचं काय, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे लोकांवर. तर आमची अशी एवढी इच्छा आहे की लवकरात लवकर मम्मीची पोत मिळावी, ही सांगतो साहेबांना. कुठं राहता? काय आम्ही मम्मी स्वतः कर्मचारी आहे, स्वतः कर्मचारी आहे, आणि हेच आमचं संबंधित घर आहे. घर साईनगरला. 11:30 पावणे 12 वाजले होते. किती वाजता घटना घडली? काय काहीतरी किती वाजता? 11:30 वाजता झालं, त्या दरम्यान झालं होतं. आज संस्थांच्या कर्मचारी माझ्या सासूबाई यशोदा ठाकरे, मी प्रियंका ठाकरे, आज त्या डोळ्यांचा चेकअपसाठी 200 रूमला हॉस्पिटलला गेल्या. पण मग तिकडून येत असताना संस्थांच्या एरियात आम्ही राहत असताना, सिक्युरिटी गार्डच्या एरियात असताना जर चोरी करताय, म्हणजे घरासमोर येऊन जर त्या बाईच्या गळ्यातली चेन चोरली जाते, तर आज जीव सुरक्षित आहे का त्यांचा? सोनं गेलं ठीक आहे, पण मग आज जर जीव गेला असता तर याला कोण जबाबदार आहे? याच्याविषयी काही तक्रार केली पाहिजे ना. हा, त्याच्यावर खरंच मोठा काहीतरी कानूनने तरी काहीतरी हातात घेतलं पाहिजे. याच्यात अजिबात सुरक्षित नाही. आज मी पण जॉबला जाते, आज माझा तरी जीव सुरक्षित आहे का? मी कुठल्या अँगलने माझ्या मुलाला गल्लीत सोडू शकते? आज हे बाहेर रोडावर पण नाही, गल्लीत झालेलं आहे. माझा पण लहान मुलगा आहे, तो सुरक्षित आहे का? आज सोनं गेलं दिवसा जीव जाईल. काय वाटतं सिटीमध्ये जे महिला सुरक्षित होते? नाही सुरक्षित. आज गळा म्हणजे होतच ना, मानेलाच जे होते ना ते. आज सोनं गेलं, जीव गेला असता. नाही, काहीच नाही. नॉर्मल म्हणजे नॉर्मल एरिया होता, तर त्यांच्या घरी जात होत्या. म्हणजे अजिबात कुठल्या गोष्टीचं त्यांना इंटेन्शन नव्हतं की इथं काही होईल या हिशोबाने. काहीच नव्हतं, ते बिंदास त्यांच्या जात होत्या. म्हणजे अशा एरियात जर होऊ शकते तर मग प्रायव्हसी कुठे?